गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चल, आपण कालच्या बऱ्याच मोटिवेशन नंतर आज आपलं जे सेशन आहे ते सुरू करत आहोत. ओके, आवाज येतो व्यवस्थित प्रत्येकाला? ज्यांना आवाज नसेल येत तर त्यांनी लगेच आम्हाला चॅटबॉक्समध्ये सांगायचं आहे आवाज येत नसल्यास. ठीक आहे, ओके. तर बखर ते आपण आज कंटिन्यू करणार आहोत. काल बऱ्याच जणांच्या रिक्वायरमेंट्स होत्या की मॅडम अभ्यासाची पद्धती, इथून पुढं कसा अभ्यास करायचा, सुट्ट्या आलेला अभ्यास झालेला नाही आहे, नेमकं काय पद्धत असली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत मला काल म्हणजे खूप दिवसा अगोदरपासून सतत विचारणा त्याच्यावर चालू होती. तर मग म्हटलं की एक सेशनच त्यावर घ्यावं, ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थी जे ॲब्सेंट असतील त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग. तर असं सगळं त्यांना त्या अनुषंगाने पाहायला मिळेल. ठीक आहे, तर आपण आपलं कंटिन्यू करूया. ठीक आहे, कंटिन्यू करण्यापूर्वी आता आपण रोज एक काय करत जाऊ, रिव्हिजन जी काही आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ती रिव्हिजन आपण घेत जाणार आहोत. ठीक आहे, कारण काय आहे की पुढे पाठ आणि मागे सपाट असं नको व्हायला. त्याच्यामुळे आपल्याला जी रिव्हिजन आहे ती रिव्हिजन घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, क्लिअर? तर चला सांगायचे, पटपट पॉईंट सांगायचे आहेत. काय काय पॉईंट्स आहेत ते बखरविषयी काय काय पॉईंट्स आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. याच्यामध्ये मोस्टली आपण सभासद आणि महकाविकी ह्या बखरी बघणार आहोत. ठीक आहे, चला सांगा, तुम्हाला जे काही पॉईंट्स आठवतात ते तुम्हाला सांगायचे आहेत. काय काय पॉईंट्स आठवतात आहे ते पॉईंट्स तुम्हाला इथे सांगायचे आहेत. कोणते कोणते पॉईंट्स आठवतात इथे सांगा. चला, कोणते पॉईंट्स आठवतात आहे? म्हणजे अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं की म्हणजे खूप सारं जर आठवायचं असेल तर काय नाही, हे जरी तुम्ही आठवून ठेवलं तरी बऱ्यापैकी ज्या काही गोष्टी आहेत त्या उपयोगाला पडतात. ओके, तर बघा आता आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराजांवर साहित्यामध्ये जेवढे काही प्रकार आहेत तर त्या सगळ्या प्रकारांवर त्यांच्यावर काही ना काही लिहून झालेलं आहे. ठीक आहे, त्या वाङ्मय प्रकारामध्ये शिवाजी महाराज आणि जे काही शिवकाळ आहे तो येऊन गेलेला आहे. म्हणजेच काय, कथा म्हणू नका, कादंबऱ्या म्हणू नका, तमाशे म्हणू नका, गाणी म्हणू नका, पोवाडे म्हणू नका. तर हे सगळं हा जे म्हणजे जे काही मराठी साहित्य प्रकारामध्ये जेवढेही काही प्रकार आहे तर त्या सगळ्यांनीच ह्या विषयाला जो काही आहे तो हात घातलेला आहे. ठीक आहे, तर बघा आपल्याला हे माहीत पाहिजे की शिवाजी महाराजांचा जो काही काळ होता तो कोणता काळ होता? सरंजामशाहीचा काळ होता, राजेशाहीचा काळ होता. ठीक आहे, तर हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की सरंजामशाही आणि राजेशाही आता नाही आहे, त्या काळामध्ये होती. आणि त्या गोष्टी ज्या काही आहेत त्या. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज काही कोणी आयते बसलेले नव्हते किंवा आयतं त्यांना स्वराज्य मिळालेलं नव्हतं, तर ते राज्य संस्थापक होते. ठीक आहे, आणि आता जवळपास शिवकाळामध्ये आणि आपल्यामध्ये जवळपास 395 म्हणजे एक जवळपास आपण 400 वर्ष पकडूयात, तर तेवढा फरक आपल्याला जो काही आहे तो दिसून येतो. ठीक आहे, आता इतर राज्यांमध्ये किंवा इतर राजामध्ये किंवा शिवाजी महाराजांमध्ये काय असं वेगळेपण होतं की त्यांचं कार्य असं काय वेगळं होतं जे रयतेला जाणवत होतं. तर त्यांचं कार्य असं होतं किंवा त्याचं महत्त्व असं होतं, तर रयतेला सुद्धा ते राज्य जे काही आहे ते आपलं वाटत होतं. म्हणजे याच्यापूर्वी काय झालेलं की किती राजे आले आणि गेले, त्यांना काही रयतेशी संबंध नव्हता. कर आकारायचा मोठ्या प्रमाणामध्ये, रयतेची मोठ्या प्रमाणामध्ये लूट करायची. आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आता बघा नेक्स्ट चर्चेचा जो काही मुद्दा आहे तर तो काय आहे
की आपल्याला माहित आहे पन्हाळगड. आता हे आपण एक थोडंसं रिव्हिजन स्वरूपात, हे थोडं बखर इतिहासमय आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला लक्षात ठेवाव्याच लागणार आहेत. ठीक आहे. तर पन्हाळगडला कोणी वेढा दिला होता? सिद्दी जोहर. आणि तुम्ही तुमचा एक अभ्यास झाल्यानंतर एक असं डायग्राम फॉर्मॅटमध्ये जरी तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला ते लक्षात राहण्यामध्ये काय होतं, जास्तीत जास्त सोपं होतं. सिद्दी जोहर आणि दुसरे कोण होते? फाजल खान. मग हे असं म्हणून बघायचं मनातल्या मनात, सिद्दी जोहर आहे, फाजल खान आहे. सिद्दी जोहर, फाजल खान यांनी कोणत्या गडाला वेढा दिला होता? पन्हाळगड कोणत्या गडाला? आणि रिकाम असलं त्या वेळेमध्ये तुम्हाला ते आठवायचं आहे. आणि असे छोटे छोटे डायग्राम्स जरी बनवून ठेवले तुम्ही, जो म्हणजे कोणताही भाग असो जो तुम्हाला पाठ करायचा आहे सर्वसाधारणतः, तर तो जो काही भाग आहे तर तुम्ही असा डायग्राम काढून, फ्लोचार्ट काढून, काहीतरी भिंतीला चिपकवून, मोबाईलमध्ये फोटो काढून, की बऱ्याचदा काय होतं आपण कुठेतरी जातो, आता सण समारंभ चालू आहे, तर आपल्याला काय प्रत्येक वेळी पुस्तकं नेता येत नाही आणि कधी कधी आपण नुसतं रिकामं बसलो असतो. तर मग तुम्ही पटकन फोटो जरी काढले, तसं तुम्ही बनवलं आहे किंवा तुमच्या नोट्स आहेत, तर त्याच्यामधून जर तुम्ही असे फोटो काढले आणि कुठेतरी वाचत जरी बसले, मला नाही नसेल जायचं पण गेलेच आहात, आता काय करायचं, तर अशा वेळी सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतात. ठीक आहे. आता मग याच्या आधी जे कोण सहकारी गेले होते त्यांचं नाव काय होतं? नेताजी पालकर. ठीक आहे. नेताजी पालकर त्यांचं नाव होतं. गड लक्षात ठेवायचं आहे, कोणी वेढा दिला ते लक्षात ठेवायचं आहे. नेताजी पालकर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर काय आहे तर हे नेताजी पालकर कोण होते? तर शिवाजी यांचे सेनापती होते. ठीक आहे. आणि त्यांच्यामुळेच काय झालं ह्या सगळ्या गोष्टींमुळे, की शिवाजी महाराजांना पन्हाळगडांवरून पळ काढता आला, पण त्यासाठी खोटा शिवाजी तयार केला. त्या खोट्या शिवाजीचं नाव काय होतं? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला, खोट्या शिवाजीचं नाव काय होतं? सांगा. कोण होते? शिवानावी. खोटा शिवाजी ज्यांचा तयार करण्यात आला ते कोण होते? तो कोण होता? शिवानावी. हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, शिवानावी. ओके, इथपर्यंत समजलं. आता हे आपली रिव्हिजन बघा, जे शिकवलं नोट्स मधलं हे एवढंच महत्त्वाचं आहे. बाकी तर तुमचं अंडरस्टँडिंग, की बाबा काय झालं, कसं झालं, तेव्हा त्या काळचं राज्य कसं होतं, बखरीतलं जे काही सभासद बखर आहे आणि महिकावितीची काही बखर आहे, तर त्याच्यातला काही भाग कशा प्रकारे त्याच्यामध्ये उल्लेख आलाय ते तुमच्या समजण्यासाठी. पण आपल्याला काही भाग जो असतो तो काय करायचा असतो? पाठ करायचा असतो त्याप्रमाणे. ठीक आहे. गुड प्रगती. ठीक आहे. आता नेक्स्ट काय? तर नेक्स्ट बघा, पन्हाळगडवरून शिवाजी महाराज कुठे पळाले? विशाळगडाला. ठीक आहे. पन्हाळगड पासून शिवाजी महाराज जे काही आहे विशाळगडाला पळाले. ह्या दोन गडांच्या मध्ये एक खिंड येतं, त्या खिंडीचं नाव आहे घोडखिंड. आणि मावडे घेऊन कोण लढले? बाजीप्रभू देशपांडे. ठीक आहे. इतकं क्लिअर झालं तुमचं? इतकं क्लिअर झालं तर तुम्हाला अशा प्रकारे काही काही गोष्टींच्या डायग्राम्स सुद्धा बनतात, म्हणजे लगेच कळेल. पन्हाळगड आहे, विशाळगड आहे, मधात कोणती खिंड आहे? हे बाजीप्रभू प्लस मावडे जे काही आहे याच्यामध्ये लढलेले आहेत. ठीक आहे. इतकं झालं क्लिअर. आता बघा, त्यानंतर आता बघा, त्या काळामध्ये लूट व्हायच्या. तर लूट कशासाठी होत होती? की राज्य चाललं पाहिजे. धर्म दुय्यम होता, राज्य प्रथम होतं. ते आपण समोर आज बघणारच आहोत. तर काय, धर्म दुय्यम होतं आणि राज्य प्रथम होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय व्हायचं, की
आता आपल्या राज्याला पैसा लागणार आहे, राज्यातील जे काही नेमून दिलेले सैनिक इतर गोष्टी ज्या काही आहेत तर त्याला पैसा लागणार आहे. आणि त्या काळी जो काही पैसा होता तर तो पैसा तेव्हा सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये होता, म्हणून मंदिरांची तोडफोड वगैरे केल्या जात होती. आणि असं नाही की मुस्लिम राजांकडून, हिंदू राजांकडून सुद्धा मंदिराची तोडफोड होत होती. ठीक आहे. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या लुटी सुद्धा केल्या जात होत्या. तर त्यामध्ये शिवाजी महाराजांनी सुरत जे काही आहे तर सुरतला आपल्याला सगळ्यांना माहीत असेल तर त्यांनी तिथे 2 वेळा साधारण लूट केलेली आहे. तर बघा आता ते तिकडं गेले जेव्हा लूट करायला, तेव्हा ते काय काय झालेलं होतं की ते पकडले गेले होते तेव्हा महाराज. आणि मग तेव्हा काय झालं की मदारी मेहतर आणि फरसद, मदारी मेहतर आणि फिरोजी फरसद ही 2 नावं लक्षात ठेवायची आहे. मदारी मेहतर, याला मेहतर असं पण म्हणतात, आणि फिरोजी फरसद. यांच्यामुळं काय झालं, यांनी महाराजांचं सोंग घेतलं किंवा तिथे त्या जागी झोपून राहिले आणि त्याच्यामुळं काय झालं, महाराजांना पळ काढता आला आणि महाराजांचा जीव वाचला. फिरोजी फरसद ही नावं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मृत्यूला त्याच्यामुळं. ठीक आहे. आणि आपल्याला इतिहासाच्या आणि प्रस्तावना, तर जी काही महकावितीची प्रस्तावना आहे बघा, महकावितीची जी काही प्रस्तावना आहे तर याच्यामध्ये काय आहे, ही प्रस्तावना विका राजवाडेंनी लिहिलेली आहे. लक्षात ठेवायचं, विका राजवाडेंवर सारखे आपल्याला प्रश्न येतात परीक्षेला, ऑप्शनमध्ये तरी ते असतातच. त्याच्यामुळे विका राजवाडे खूप एक्सपेक्टेड आहे. यांच्याशी सगळी माहिती लिहून ठेवा, अभ्यास तुम्ही करून ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. लिहून घ्या, ज्यांची लिहिलं नसेल त्यांनी लिहून घ्या. हे ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत? तर समजा जर आपल्याला असा प्रश्न आला की महकावितीची बखर या बखरीची प्रस्तावना खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आला तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे काय, विका राजवाडे. ठीक आहे. आता जेव्हा एकंदरीत जवळपास 1853चा काळ होता बघा, तर ह्या 1853 म्हणजे आपल्याला मार्क्सवाद सगळ्यांना माहीत आहे. तर मराठी साहित्य जे काही आहे एकंदरीत त्याच्यावर मार्क्सवादाचा खूप मोठा प्रभाव आहे. आता मार्क्सवाद म्हणजे काय ते आपण नंतर बघणारच आहोत. मार्क्स एक व्यक्ती होती ज्यांनी जगाला तत्वज्ञान दिलेलं आहे, एकंदरीत भांडवलशाही आणि त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये व्यक्तीचा व्यक्ती म्हणून विचार करा, त्याला साधन बनवू नका, त्याला यंत्र बनवू नका. ह्यासारख्या ज्या काही व्यक्ती स्वातंत्र्याचं तत्वज्ञान विचारसरणी मार्क्सवादामध्ये आहे. तर बघा, साधारण 1853चा काळ होता, तेव्हा ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत असलेल्या मार्क्सने जी काही साधने अपुरी राहिलेली असताना असा निष्कर्ष काढला होता की मार्क्सने त्याचा थोर सहकारी, म्हणजे मार्क्सचा सहकारी होता, त्याचं नाव होतं एंजल्स. ठीक आहे. कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्सचा सहकारी कोण होता, एंजल्स. ठीक आहे. तर मार्क्सचा सहकारी होता एंजल्स. तर त्यांनी साधारण 1853 मध्ये पत्र लिहिलं. तर त्या पत्रामध्ये त्यांनी काय केलेलं होतं की भारतातील त्या काळाच्या ज्या काही लढाया होत्या, खेडी होती आणि जे काही बदलणारे राजे होते, तर राज्य त्या सगळ्यांविषयी जे काही आहे त्यांनी लिहिलेलं होतं मार्क्सने. ठीक आहे. क्लिअर झालं तुम्हाला इथपर्यंत? ते त्यांनी काय म्हटलं होतं तेव्हा मार्क्सनी, बघा की जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथीचे रोग यांनी धोका पोचलेला तरी तेच नाव, तेच सरहदी आणि तेच हितसंबंध जे काही आहे, तीच कुटुंबे सुद्धा शतकानुसत्य सातत्य टिकवून आहेत, असं त्यांचं जे काही आहे ते म्हणणं होतं. राजमोडने अगर दुभंगने याची झड
रहिवाशी स्वतःला कधीही लागू देत नाही. म्हणजे किती आले किती गेले तरी ह्या गोष्टी ज्या काही आहे ह्या तग धरून होत्या आणि जोपर्यंत खेडे अखंड राहते तोपर्यंत राज्य कुठल्याही सत्तेकडे किंवा कुठल्याही सार्वभौमत्वाखाली ते येते याची फिकीर ते करत नाही. त्याची अंतर्गत व्यवस्था जी काही आहे ती बदलत नाही असं ते म्हटलं जातं. आता राज्याच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच राज्य यंत्रणा तेच राज्य जे काही आहे राबवत होते. म्हणजे बघा याच्या अगोदर बघा जर तुम्ही थोडंसं तुम्हाला इतिहास माहीत असेल तर अकबर राजा जो काही आहे तो येऊन गेलेला. ठीक आहे. अकबर आला त्याच्यानंतर मग अकबर कोण होता? औरंगजेबचा पंजोबा. म्हणजे पंजोबा होते ते. तर आणि अकबरांनी खूप चांगलं काम केलेलं होतं आणि औरंगजेब मग सत्तेसाठी म्हणू शकता किंवा एकंदरीत राज्यासाठी तो काय झाला नंतर भ्रष्ट झाला. त्यांनी इतर गोष्टी केल्या पण नंतर जेव्हा त्याच्या हातात राज्य आलं तेव्हा त्यांनी काही सुधारणा केलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर मग हे फक्त राज्यासाठी केलं आहे का ह्या सगळ्या गोष्टी? तर त्याचा जो काही आढावा आहे तो आपण पुढील प्रकरणांमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे ठीक आहे. आता बघा त्यानंतर आता आपल्याला माहित आहे शहाजी. तर शिवाजीचे वडील शहाजी होते आणि हा शहाजी महाराजांकडे काय होतं एकंदरीत आदिलशाहीमध्ये आदिलशाहीमध्ये त्यांची पुणे परगणामध्ये काय होती जहागीरदारी होती. ठीक आहे. क्लिअर. आणि मला सांगा मग त्यांनी शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या सोबत म्हणून कोणाला बोलवलं होतं सांगायचंय? शिवाजी महाराजांना पुणे परागणाची किंवा प्रांताची व्यवस्था पाहण्यासाठी सोबत कोणाला पाठवले होते? कोणाला पाठवले होते सांगा? सांगायचंय कोणाला पाठवले होते? दादोजी कोंडदेव. कोणाला पाठवले होते? हे बघा नाव थोडे माहित पाहिजे आपल्याला. ते अशा प्रकारे दादोजी कोंडदेव यांना जे काही आहे ते पाठवले होते. ठीक आहे. हे वर्णन कुठे आहे? सगळं सभासद बखर मध्ये आहे. ठीक आहे. आता मला सांगा की बेडवाडीचा जो काही किल्ला होता बेडवाडी तर त्याच्या किल्लेदार कोण होत्या? बेडवाडी किल्ल्याच्या किल्लेदार कोण होता आणि त्याला वेढा कोणी घातला होता तेही सांगायचंय. बेलवाडीचा किल्ला किल्लेदार कोण होते आणि वेढा कोणी घातला? कोण होता? आपण शिवाजी आणि स्त्रियांची अब्रू असं पाहिलं होतं त्याच्यामध्ये. सांगा. व्हेरी गुड. तर बघा किल्लेदार जे काय होते ते काय होतं सावित्री देसाई. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की काही नावं आपल्याला पाठ पाहिजे कारण आता एक्झामिनरही काय करतात आहे की सारख्या आडनावाचे सारख्या नावाचे ते ऑप्शन्स द्यायला लागले. मग अशा वेळेस तुम्ही म्हणजे कधीतरी लॉजिक वर्क करतं पण कधीतरी ते वर्क करत नाही. पण जेव्हा तुमच्याकडे जर डेटा असेल तर ते तुम्ही म्हणजे हातचे मार्क आहे तर ते हातचे मार्क न जाऊ देणं याच्यातच तुमचं हे आहे. तर बघा किल्लेदार कोण होत्या? सावित्री देसाई. आणि वेढा कोणी घातला होता? सखुजी गायकवाड. ठीक आहे. समजलं तुम्हाला इथपर्यंत? ओके क्लिअर.
गुड. ठीक आहे. तर बघा, तर जवळपास हा किल्ला सावित्री देसाईने 27 दिवस जवळपास जो काही आहे हा किल्ला जो काही लढवला आणि बाकीची स्टोरी आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे. आणि मग आपण तशीच एक कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची सुद्धा गोष्टी पाठवली होती. ती कशी मुसलमान शत्रूची जे काही आहे सून होती आणि एकंदरीत तो झालेला जो काही किस्सा आहे आपण तो पाहिलेला आहे. ठीक आहे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन. अशा प्रकारचेच प्रश्न डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला विचारले जातात. बघा, सांगा आता शिवकालीन राज्यकारभाराची भाषा कोणती होती? चला सांगा. शिवकालीन राज्यकारभाराची भाषा कोणती होती? सांगा. कोणती? फारसी. तर शिवकालीन राज्यकारभाराची जी काही भाषा होती ती फारशी होती. आणि मग काय झालं की लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये राज्यकारभारामध्ये लोकांना राज्यकारभार समजावा, लोकांचा जो काही आहे राज्यकारभारामध्ये सहभाग व्हावा, त्याच्यासाठी काय केलेलं आहे शिवाजी महाराजांनी राजभाषा कोश तयार केलेला होता. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? राजकारभाराची भाषा फारसी होती, मराठी नव्हती. आणि त्याच्यामुळं मग शिवाजी महाराजांनी राजभाषा कोश करायचं ठरवलं. ठीक आहे. आज्ञापत्र कोणी लिहिलंय? आज्ञापत्र कोणी लिहिलेलं आहे? आपल्याला आहे अभ्यासाला. सांगा, आज्ञापत्र कोणी लिहिलेलं आहे? आज्ञापत्र रामचंद्र पंत अमात्य. बरोबर आहे अगदी. ठीक आहे. ओके. तर आता रामचंद्र पंत अमात्य मध्ये काय आहे की आपण पाहिलेलं होतं की जे लाकूड आहे, आरमार उभारणीसाठी लाकूड लागणार होतं, पण जी काही फळं झाडं आहे जसं की आंबा आहे, फणस आहे, तर ही लोकांनी खूप त्यांच्या लहान मुलांसारखी वाढवलेली होती. आणि ही झाडं अशी आहे की ती काही अशी 2-4 महिन्यात उगवणारी, वर्षभरामध्ये उगवणारी आणि मग त्याला फळ येणार अशी झाडी नाही. याला काय लागतात? साधारण वर्षानुवर्ष जे काही आहे ह्या झाडांना लागतं. त्यामुळे काय आहे की एकंदरीत ही झाडे काय म्हणू शकतो आपण त्याला, ती तोडायची नाही. आणि समजा एखादं याच्यातले झाडं समजा काही जीर्णोद्धार झाला असेल, खूप म्हातारं झालं असेल झाड, तर जो कोणी त्या झाडाचा मालक आहे त्या मालकाची परवानगी घ्यायची, प्लस त्याला काय द्यायची, रक्कम द्यायची, जेवढे हवे तेवढे पैसे जे काही कबूल होते ते द्यायचे आणि नंतरच ते घ्यायचं असं दिलेलं आहे. आता याच्याबद्दल विका राजवाडेंनी सुद्धा लिहिलेलं आहे. तर ते काय म्हणतात आहे आपण बघूयात. ठीक आहे. बघा, राजवाडे यांनी काय लिहिले बघा. ठीक आहे. काय लिहिलेलं आहे आपण ते बघू. मराठ्यांच्या इतिहासाची साधने. काय लिहिलेलं आहे त्यांनी? मराठ्याच्या इतिहासाची साधने. कोणी लिहिलेलं आहे? विका राजवाडे. हे लिहून घ्या.
हे महत्वाचं आहे आपल्याला लिहून घ्यायचंय. चला पटकन लिहा. ठीक आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने कोणी लिहिलेलं आहे? विका राजवाडे यांनी लिहिलेलं हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. तर बघा आता एक म्हणजे त्यांचं खंड 17 वगैरे असं आहे. तर त्याच्या खंड म्हणजे एकूण खंड असतात ना, पहिला खंड, दुसरा खंड, असे मोठे मोठे खंड असतात. ठीक आहे. तर बघा त्यांनी त्याच्या 8व्या खंडामध्ये याच्याविषयी चर्चा केलेली आहे. कितव्या खंडामध्ये? 8व्या खंडामध्ये यांनी चर्चा केलेली आहे. काय चर्चा केलेली आहे की जे मी आता सांगितलं की बाबा झाड तोडू नये, जीर्णोद्धार झालेला असेल, म्हातारा झालेले असेल, काही कामाचं नसेल तर तुम्ही जे काही त्याचे कोणी मालिक आहे त्यांची परवानगी घेऊन त्याला हवा तो मोबदला देऊन तुम्हाला काय करायचं आहे, ते झाड तोडायचं आहे. म्हणजे बघा आपण आज पर्यावरणाच्या गोष्टी करतो, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे तोडू नका. तर शिवाजी महाराज म्हणजे इथून समजा 400 वर्षापूर्वी बघा म्हणजे शिवाजी महाराजांची जी काही दूरदृष्टी होती तर ती पर्यावरणासंबंधी म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला तिथे दिसून येणार. स्त्रियांबद्दल असेल, सैन्यांबद्दल असेल, कराबद्दल असेल, जमिनीबद्दल असेल, पर्यावरणाविषयी सुद्धा जी काही आहे ती शिवाजी महाराजांची आपल्याला दूरदृष्टी काय होते दिसून येते. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्याला याच्यातून दिसून येते. कळलं का इथपर्यंत? तर हे बघा हे जे काही आपली नावं आहेत ती नावं आपल्याला ती माहीत पाहिजे. तर आपण ते लिहून सुद्धा घेणार आहोत की कोणी कोणी काय काय लिहिलेलं आहे. बघा तुम्ही जर मागच्या वर्षीचे पेपर ॲनालिसिस केले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे विका राजवाडे तर प्रत्येक ऑप्शनमध्ये म्हणजे सॉरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेत त्यांचं नाव तुम्हाला 2-3 वेळा त्यांच्यावर 2-3 वेळा प्रश्न आलेला दिसेल किंवा निदान ते ऑप्शनमध्ये तरी असतील. एक महत्त्वाचे अभ्यासक, लेखक, समीक्षक जे काही आहे ते विका राजवाडे राहिलेले आहेत. ठीक आहे, समजलं? तर अशा प्रकारे आपल्याला जी काही आहे लूट हे आहे. आणि बघा की आधुनिक काळात जे काही आहे जनता आणि सैन्य म्हणजे जनता खुश असेल, सैन्य खुश असेल तरच राज्य चालते. तर आता रिसेंटली उदाहरण घ्यायचं झालं तर एक व्हिएतनाम तुम्हाला माहिती आहे व्हिएतनाम म्हणून देश आहे आणि ह्या व्हिएतनाममध्ये सुद्धा आपल्याला ह्या प्रकारच्या गोष्टी दिसून येतात. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे. बघा आता त्याच्यानंतर काय आहे की जे काही व्यापारासंदर्भात बोलणं झालेलं आहे ते आपण थोडंसं बघूया. तर महाराजांनी व्यापारासंदर्भात एक पत्र लिहिलेलं साधारण ते कोणाला लिहिलं सांगता येईल का? 1671 मध्ये ते पत्र लिहिलेलं आहे. तर कोकणातील जे कुडाळचे सुभेदार होते त्यांचं नाव होतं नरहरी आनंदराव जे काही होते तर त्यांना एक व्यापाराविषयी त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. कोकणातील कुडाळचे जे काही सुभेदार होते सरसुभेदार नरहरी आनंदराव त्यांचं नाव काय होतं? नरहरी आनंदराव. काय होतं नाव त्यांचं? नरहरी आनंदराव. तर यांना ते पत्र लिहितात आणि ते पत्र जे काही आहे एकंदरीत व्यापारासंदर्भातलं करासंबंधातलं हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा शिवाजी महाराजांचा जो काही काळ आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की एकंदरीत परदेशातले परमुलखातले आक्रमणे व्हायचे, हल्ले व्हायचे, स्वारी व्हायच्या, व्यापार व्हायच्या. तर शिवाजी महाराजांचा जो काही काळ आहे तर त्या काळामध्ये डच लोक जे काही आहे ते व्यापार करत होते. कोणते लोक? डच. जसं की पोर्तुगीज असतात,
इंग्रज आहेत, बाकीचे लोक ब्रिटिश वगैरे आपण म्हणतो ना, तर तशा प्रकारे डच. तर तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात काय आहे की डच व्यापारी व्यापार करीत होते आणि त्यांच्या व्यापारास त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांना व्यापारास परवानगी मागितली आणि महाराजांनी दिली. महाराजांनी ती परवानगी दिली, पण त्यांना जकात. तर जकात म्हणजे काय की जकात, ठीक आहे. जकात काय की व्यापारावर जो काही कर लावला जातो त्याला जकात असे म्हणतात, ठीक आहे. तर महाराजांनी ह्या डच लोकांना व्यापार करण्याची संधी दिली, पण कर लावला. कर लावणं बघा एक आपल्या लोकांसाठी एक फायद्याचं असं असतं की आपल्या राज्यात जे काही पिकतंय, जे काही चालतंय, लोकांनी ते घ्यावं. आणि जर परदेशातलं काहीतरी मग त्याच्यावर समजा त्या लोकांकडनं कर लागतो, कधी इकडूनही कर लावला जातो. अशा दोन्ही प्रकारे. आणि त्याच्यामुळे जो काही करातला पैसा येतो तो राज्यासाठी असतो मग, ठीक आहे. अशा प्रकारे, ठीक आहे. म्हणजे 2 प्रकारचे टॅक्सेस असतात. आता त्याच्यामध्ये नको जायला आपण एवढं. तर मग डचांवर कर लावला तर तो जो काही करामधून येणारा पैसा आहे एकंदरीत तो राज्यासाठी, राज्याच्या तिजोरीसाठी किंवा राज्य चालवण्यासाठी जो काही आहे तो लावतात किंवा लावत असतात ते, ठीक आहे. ओके, ठीक आहे. या प्रकारे आता बघा, तर मग याच्यामध्ये काय केलंय, कौलनामा दिला. तर कौलनामा याचा अर्थ काय होतो, करार. तर महाराजांनी कौलनामा दिला आणि ह्या कौलनामानुसार काय झालं की बाबा आता त्यांना एक ठरवून दिलं. आता व्यापार करायचा म्हणजे काय, तुम्ही सगळीकडेच व्यापार नाही करू शकत ना, बरोबर आहे. तर काय कुठे दिला त्यांना व्यापार करण्याची हे जिंजीच्या प्रांतावर. जिंजी तुम्ही ऐकलंच असेल बऱ्याचदा. जिंजीच्या जो काही परिसर होता, तर जिंजी प्रांताचा परिसर होता, तिथं व्यापार करायला दिला. आणि डचाचं जे काही कुड्डालोर म्हणून जे काही येथील मालावर त्यांनी काय केलेलं आहे, 2.5% कर लावलेला आहे. कुड्डालोर नावाचं जे काही आहे तिथे 2.5% जो काही आहे, 2.5 कसं लिहिणार, 2.5% कर लावलेला आहे. लिहून घ्यायचंय, चला लिहून घ्या. ठीक आहे. डच, जकात, जिंजीचा प्रांत, कुड्डालोर. क्लिअर झालं इथपर्यंत. 2.5% काय होता, कर होता, म्हणजे जकात होता, ठीक आहे. आणि हा जो काही कौलनामा होता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे. ती गोष्ट अशी होती की बघा, आधीच्या काळी कसं होतं की माणसांचा व्यापार व्हायचा. स्त्री असेल, पुरुष असेल, तर त्यांचा व्यापार केला जाय. तर का करायला जाईल की बाबा एक मजूर म्हणून, एक नौकर म्हणून जे काही आहे, तर त्यांची खरेदी विक्री केली जात होती. तर खरं तर हे खूप म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हे मनुष्यत्वाला धरून नाही येत ह्या गोष्टी, ठीक आहे. तर मानवाचा जो काही आहे एक गुलाम म्हणून, गुलाम, नौकर, म्हणजे तुम्ही कधी ऐकलं असेल की काही काळामध्ये असं चालायचं की बंगालमधून, कलकत्त्यामधून जे काही वेगवेगळे अविकसित देश आहेत, तर तिथून नेपाळ झाले, भूतान वगैरे, तर इकडून काय केली जायची की मानवी व्यापार, मानवी तस्करी जी काही आहे ती केली जायची. कशासाठी, मग वेगवेगळ्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये मजूर म्हणून, नौकर म्हणून हे करणे, किंवा गुलाम, सगळ्यात चांगला जो शब्द आहे तो गुलाम म्हणून, किंवा मग विकत घ्यायचं आणि मग काय करायचं की वेश्या व्यवसायामध्ये पाठवून द्यायचं आणि त्याच्यातून पैसा कमवायचा. म्हणजे तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही कदाचित ऐकलं असेल की म्हणजे काही ठिकाणी अशा केसेस सुद्धा झालेल्या आहेत की समजा मुलगी नकोशी असेल किंवा मग आता मुलाच्या नादामध्ये तिसरी सुद्धा मुलगी झाली, तर मग काय करायचे, किंवा मुलगी झाली तर मग तिला विकून टाकायचे. आणि मग तो जो काही विकत घेणारा होता तर त्या मुलीचं काय म्हणजे
तर त्या मुलीचा सुद्धा पैसा व्हावा म्हणून वेश्या व्यवसायामध्ये अशा मुलींना जे काही आहे ते पाठवलं जायचं. म्हणजे कलकत्ता असेल, त्याच्यानंतर बंगाल असेल, तिकडे नेपाळ, त्याच्यानंतर ह्या सगळ्या जे काही इथून ठिकाणावरून ही जी काही तस्करी आहे याला मानवी तस्करी म्हणतात, तर ही चालायची. तर ही तेव्हा त्या काळात पण होती ती, म्हणजे तेव्हापासून होती ती. आणि मग याच्यावर सुद्धा महाराजांनी काय केली, सक्त बंदी घातली. की म्हणजे बघा, आपण म्हणजे प्रत्येक महाराजांचा जर प्रत्येक पैलू उलगडून पाहिला तर म्हणजे आपल्याला असं दिसून येते की खरंच किती महान होते महाराज. म्हणजे आपण लोकांनी उगाच त्यांना इतकं मानलेलं नाहीये, किंवा उगाच इतकं डोक्यावर घेतलेलं नाही, किंवा उगाच इतक्या ज्ञानी सगळ्यांनी त्यांना हे केलं नाही, कारण महाराज तसे होते. म्हणजे असं आपण कोणताच भाग सोडू शकत नाही. म्हणजे आपण पाहिलं, पर्यावरण असू देत, झाडं असू देत, पाणी असू देत, कर असू देत, जमिनी असू देत, हे नंतर मानवी तस्करी, म्हणजे जे जे काही त्या काळामध्ये प्रॉब्लेम्स होते. म्हणजे बघा, एखादा राजा कसा असावा, किंवा एखादी काय म्हणतात राज्य चालवणारी व्यक्ती कसा असावी, की बाबा म्हणजे प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक घटकावर काय केलेलं आहे, महाराजांनी सूक्ष्म असा विचार केलेला आहे. आणि सूक्ष्म असा विचार केल्यामुळे रयतेला सुद्धा काय आहे ते राज्य जे काही आहे ते स्वतःचं वाटत होतं. म्हणजे बघा की दुष्काळ जरी पडला तरी काय ठरवलं होतं की त्यांच्यावर एक तर कर देऊ नका, किंवा मग ठीक आहे थोडंफार उत्पादन असेल तर खूप कमी म्हणजे कर त्यांच्यावर आकारला जात होता, किंवा मग उलट काय होतं की खूपच जास्त दुष्काळ असेल तर मग राजाकडूनच काय व्हायची, प्रजेला मदत व्हायची. म्हणजे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नव्हती. म्हणजे सगळेजण सुखाने, आनंदाने, समाधाने त्या राज्यामध्ये नांदू शकत होते, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये. आणि त्याचबरोबर जे काही आहे दुसऱ्या त्यांनी धर्माचा सुद्धा आदर केलेला आहे. आपण समोर पाहणारच आहोत की मुस्लिमांचे जे संत होते त्यांचं नाव होतं याकूत बाबा. तर त्यांच्या जवळ सुद्धा ते मार्गदर्शन घ्यायला जात होते. म्हणजे आपण ह्या ज्या काही गोष्टी करतो, कोणत्या, धर्मनिरपेक्षतेच्या, धर्मसमानतेच्या, बरोबर आहे, तर महाराज प्रत्यक्ष तसे वागत होते. म्हणजे त्या काळामध्ये धर्मापेक्षा जास्त राज्यातील लोक यांना महत्त्व होती. आणि आज आपण बघतो तर आज आपल्याला जी काही परिस्थिती आहे तर ती परिस्थिती आपल्याला फार वेगळी दिसते. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथपर्यंत? तर बघा, आता आज आपण काय करणार आहोत, थोडस एकंदरीत शिवाजी महाराज आणि धर्म असं आपण एक थोडस बघूया. ठीक आहे, धर्माबद्दलचं जे काही आहे ते थोडस. ठीक आहे, त्यांचे विचार काय होते, कसे होते, आपण ते बघणार आहोत त्याच्यात. शिवाजी आणि धर्म लिहून घ्यायचंय. बघा, आता व्यवस्थित एकदम पद्धतशीरपणे लक्ष देऊ नये का, आणि 2-3 पॉइंट्सच असणार आहे याच्यामध्ये आठवण ठेवायचे, तेवढेच आपल्याला आठवण ठेवायचे. ठीक आहे, आणि हे काय तुम्हाला परीक्षेपुरतं नाही, हे तुमच्या इथून पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला एक व्यक्ती म्हणून कसं असलं पाहिजे आपण, उद्या तुम्ही मोठ्या हुद्द्यावर काम कराल, प्रोफेसर व्हाल, कुलगुरू व्हाल, काही व्हाल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे की ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या ठरणार आहे. त्याच्यामुळे असं नाही का परीक्षा तुम्ही ठीक आहे परीक्षार्थी व्हा, पण तिथून पुढे जाऊन सुद्धा ह्या गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा कशा येतील, तर याचा सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. बघा, आता शिवाजी आणि आपण धर्म बघतो. ठीक आहे, आता बघा, आता खूप तेढ निर्माण आहे, किंवा हिंदू राष्ट्र आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर आज सुद्धा शिवाजी महाराजांचा जो काही विचार आहे तो खूप जास्त सुसंगत आहे, काळाला अनुसरून आहे. बघा, आता याचा अर्थ शिवाजी धर्म मानत नव्हता, किंवा तो निधर्मी होता, किंवा त्याचे राज्य निधर्मी राज्य घोषित केले असं मात्र नव्हते. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की शिवाजी महाराज जे होते ते हिंदू राजा होते, त्यांची धर्मावर श्रद्धा होती, बरोबर आहे. तर त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता, देवदेवतांना, साधू संतांना पूजित होता शिवाजी महाराज. धर्मासाठी, देवळांसाठी दानही देत होता आणि खर्चही ते करत होते. ठीक आहे,
पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता का? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता. म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करत होता का? म्हणजे एक धर्म मानतोय म्हणून दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारा होता का? मुस्लिमांनी हिंदूकरण किंवा मराठीकरण किंवा महाराष्ट्रीयकरण करण्याचा त्याचा इरादा व प्रयत्न होता का? तर बघा, इतिहासाला प्रश्न विचारला किंवा इतिहासाशी जर प्रामाणिक राहून जर उत्तर द्यायचं झालं तर याचं उत्तर आहे नाही. शिवाजी महाराज इस्लाम धर्माच्या विरुद्ध नव्हते. हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत असले तरी मुस्लिम धर्माचा द्वेष त्यांनी कधीही केला नाही, असं कुठेही कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही ग्रंथामध्ये, कोणत्याही पुस्तकामध्ये आढळत नाही. मुसलमानांचे हिंदूकरण किंवा मराठीकरण किंवा महाराष्ट्रीयकरण करणे असा महाराजांचा इरादा कधीच नव्हता. जे काही ओरिजिनल स्क्रिप्ट आहे मी त्याच्याबद्दल बोलतीये, म्हणजे जे काही प्रॉपर इतिहासांची साधने आणि ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर बघा, आता शिवाजीने सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीशी लूट केली होती सुरतवर. आपल्याला माहित आहे शिवाजी महाराजांनी सुरतवर लूट केली. किती वेळा केली? साधारण 2 वेळा. तर बघा, आता शिवाजीने सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीशी तपशीलवार वर्णने उपलब्ध आहेत. काय आहेत? की जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची व अशाच इतरही लुटीची वर्णने सुद्धा आहे. पण एकतरी मस्जिद पाडल्याचे इतिहासात नमूद आहे का? म्हणजे बघा, इथं आपल्याला समजून घ्यायचे की तेव्हा मुस्लिम राज्य असो किंवा हिंदू राज्य असो, ठीक आहे, तर तेव्हा सगळ्यात जास्त पैसा मंदिरांमध्ये होता आणि राज्यकारभारासाठी काय व्हायचं की ती संपत्ती तिथून लुटायचे. ठीक आहे. पण हे लुटताना महाराजांनी कधीच मस्जिदी पाडल्या नाही. म्हणजे सुरतमधून त्यांनी संपत्ती लुटली पण मस्जिदी वगैरे कधी त्यांनी पाडलेल्या नाही. निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी मस्जिद रूपांतर केले अशी तरी मस्जिद पाडून पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे का? मुळीच नाही. ह्या उलट मस्जिदींना दान व इनामे दिल्याची नोंदी मात्र आहेत. महाराजांनी भरपूर इनाम, त्यानंतर दान, ह्या सगळ्या गोष्टी मस्जिदींना दिलेल्या आहेत. आता बघा, सभासद बकरीतील आपण ह्या संदर्भातला एक उतार आपण पाहणार आहोत. कोणत्या बकरीतील? सभासद बकर. ओके, गुड. तर बघा, सभासद बकरीमध्ये काय म्हटलेलं आहे बघूयात आपण. ठीक आहे. तर बघा, सभासद बकरीमध्ये काय म्हटलेलं आहे की मुलाखात देवस्थाने जागोजागी होते. मुलूक, आता बघा, प्रांत, परागणा, मुलूक, राज्य ही सगळी एकाच अर्थाने वापरली जाणारे शब्द आहेत. बरोबर आहे. तर मुलखात देवस्थाने जागोजागी होतीच. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक, स्थान पाहून यथोयोग्य चालवले. मुसलमानाची पीर, मस्जिदी त्यांची दिवाबत्ती, नैवेद्य, स्थान पाहून चालवले. तर हिंदूंचं देवस्थळे असू द्या, श्रद्धास्थान असू द्या, किंवा मुस्लिमांची श्रद्धास्थाने असू द्या, तर ती महाराजांनी खूप श्रद्धेने, खूप भावनेने जे काही आहे ती चालवली आहे. त्याला दान दिलं, इमाने दिली. हे असं वर्णन कुठे आहे? सभासद बखरमध्ये. कुठे आहे? सभासद बखरमध्ये. नंतर बघा, आता जी गोष्ट मस्जिदीची तीच गोष्ट मुस्लिम साधू संतांची. शिवाजी आणि त्या काळातल्या इतर मराठे हिंदू दर्गांना भजत व देणग्या सुद्धा देत होते. ठीक आहे. आणि शिवाजी महाराजच नाही तर इतर जे काही लोक होते ते सुद्धा दर्ग्यांना असेल, मस्जिदींना असेल, देणगा देत होते. मुस्लिम साधू असतील, पीर असतील, फकीर असतील, यांना शिवाजी महाराज काय करत होते? मान देत होते. आणि शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानत होते. तर त्यात याकूत बाबा ह्या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. त्या संतांचं नाव काय आहे? याकूत बाबा. आपल्याला हे नाव माहित पाहिजे. याकूत बाबा लिहून घ्यायचं. याकूत बाबा.
याकूत नाव पाठ पाहिजे. ठीक आहे. तर बघा, आता मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांनी सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे. आता बघा, एक मुस्लिम इतिहासकार होते. त्या इतिहासकाराचं नाव काय आहे? खाफी खान. काय आहे? खाफी खान लिहून घ्यायचंय. खाफी खान जे काही आहे, कोण आहे ते? मुस्लिम इतिहासकार. खाफी खान. आता बघा, खाफी खाननी काय म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांबद्दल, जे की एक मुस्लिम इतिहासकार होते, त्यांचं मत आपण बघणार आहोत. बघा, त्यांनी काय लिहिलेलं आहे की शिवाजीने सैनिकांकरता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यात जातील तेथे तेथे त्यांनी मस्जिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्या स्त्रीस तोशीस अगर त्रास देता कामा नये. म्हणजे शिवाजींनी आपल्या सैन्यांना सक्त ताकीद दिली होती, तुम्ही कुठं पण जाल तरी कुराण ह्या पवित्र धर्मग्रंथांना, मस्जिदीला, स्त्रियांना त्रास होईल असं वागता कामा नये. काही तिथे वाईट काम करायचं नाही. ठीक आहे. जर एखादा कुराणचा ग्रंथ जर हाती लावला तर त्याबद्दल काय करायचं आहे? पूज्य भाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करत असत. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्या तर त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्या येईपर्यंत शिवाजी स्वतः त्यांची काळजी घेत असत. त्यांना काय करायचे? ते चोडी बांगडी करायचे, आई बहिणींसारखी, की बाबा आई बहिणींसारखी त्यांना चोळी बांगडी करत त्यांची काळजी घेत त्यांचं व्यवस्थित सगळं ठेवत होते. आणि ह्यानुसार जे काही आहे ते काम करत होते. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आता बघा, यानंतर साधारण आता रघुनाथ पंडितराव आणि राज्याची आज्ञा उल्लेखलेली आहे. तर ती कशा प्रकारे आहे आपण बघू. ठीक आहे. तर साधारण 1669 मध्ये, ठीक आहे, 1669 मध्ये रघुनाथराव पंडितजी ठीक आहे. आता बघा, हे रघुनाथराव पंडितजी जे काही होते तर त्यांनी राज्याची आज्ञा उल्लेखलेली आहे. म्हणजे राज्य जे काही आज्ञा आलेली असेल तर ते काय आहे बघा. श्रीमंत महाराज राजे यांनी ज्यांचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणीही बकेडा करू नये असे फरमावलेले आहे. कशाबद्दल असं फरमावलेलं आहे? की धर्माबद्दल, की बाबा ज्याचा जो धर्म आहे त्यांनी शांततेने आणि कोणालाही त्रास न होता अशा पद्धतीने काय करायचं आहे? त्या धर्माचं पालन करायचं आहे, आचरण करायचंय, साधना करायची आहे. त्याचा दुसरा कोणालाही इतरांना त्रास होता कामा नये. हिंदूंनी हिंदूंचं करा, मुस्लिमांनी मुस्लिमांचं करा, ख्रिश्चनांनी ख्रिश्चनांचं करा, ह्या पद्धतीने. बघा, आता मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जी कोणी शिवाजीचा वापर करतात, की म्हणजे आता जो काही आपल्याला एक साधारण द्वेष पसरवला जाताना दिसतो हिंदू आणि मुस्लिम, किंवा करतील, तर त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जो काही आहे जाब द्यावा लागेल, त्यांना पुरावा द्यावा लागेल. कारण हे सगळे पुरावे आहेत, याचे अनेक पुरावे आहेत. पण आपण जर धर्मासंदर्भात बोललो तर हे एक पुरावे आपल्याला इथे दिसून येतात. तर असे अनेक पुरावे आहेत. म्हणजे त्या काळामध्ये धर्म महत्वाचा नव्हता. धर्म ही दुय्यम बाब होती. पहिली बाब काय होती? राज्यातील लोक, रयत, प्रजा ही जी काही आहे ती होती. त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर ते त्यांनी स्वतःच्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये आणि तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मियांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांचा करावा व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये, तर शिवाजीचा इतिहास पाहावा, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा, मुस्लिम धर्मासंबंधीचा दृष्टिकोन जे काही आहे तो समजून घ्यावा आणि मग काय खरं आणि काय खोटं
ते जे काही आहे ते ठरवावे. आता शिवाजी जरी स्वतः हिंदू राजा होता, तो धर्मश्रद्ध होता, परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यात प्रजेच्या धर्मावरून भेद केला नाही. कधीच नाही. हिंदूंना एक वागणूक आणि मुस्लिमांना दुसरी वागणूक असे त्यांनी केले नाही. मुस्लिमांना ते वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीने वागवले नाही. म्हणजे कधीच त्यांनी भेदभाव केलेला नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की खूप महत्वाची जी काही पदं आहे ती मुस्लिम शिवाजी महाराजांचा वकील असेल, शिवाजी महाराजांचा अंगरक्षक असेल, तो सुद्धा मुस्लिम. म्हणजे इतकी विश्वास, इतकी श्रद्धा आणि त्या लोकांची सुद्धा तेवढीच जी काही विश्वास आणि श्रद्धा आहे त्या प्रकारे. तर अशी बाब जर हिंदूंनी लक्षात घ्यायला पाहिजे, तशी ती मुस्लिमांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर शिवाजी महाराजांनी धर्म तुम्हाला इथे याच्यावरून क्लिअर झाला. आता बघा आपली संकल्पनात्मक स्पष्टता आली. पण हे उदाहरण जसं याकूत बाबा, खाफी खान आहे, हे जे काही आहे तर हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने ठीक. आपण याचे नंतर अजून उदाहरणं पाहणार आहोत. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? आता बघा, आता मुसलमान आपल्याकडे अनेक लोकांचं राज्य राहिलंय. हिंदू राज्य पण होते. तुम्ही पृथ्वीराज चव्हाण, शिवाजी महाराज असे वेगवेगळे नावं पाहिले तर त्यांचं राज्य होतं. आणि त्याचबरोबर काय मुसलमान राजाचंही राज्य, मग त्याच्यामध्ये अकबर आहे, औरंगजेब आहे, इतर सुद्धा. त्याच्याबद्दल आपण थोडंसं पाहूया. ठीक आहे. आता त्याच्याबद्दल आपण काय पाहणार आहोत बघा. साधारण तर बघा, मुसलमान धर्मामध्ये अकबर सारखे परमधर्म सहिष्णू राजे होऊन गेले. परमधर्म सहिष्णू याचा अर्थ काय आहे की बाबा दुसऱ्यांच्या म्हणजे आपला जसा काही धर्म आहे तसा दुसऱ्यांचाही धर्म आहे आणि आपल्या धर्मासारखा त्यांच्या धर्माचा सुद्धा आदर झाला पाहिजे. त्यांच्या धर्मासारखं सुद्धा आपण जी काही आहे ते रिस्पेक्ट शो केली पाहिजे. तसेच औरंगजेबासारखे हिंदूवर जिझिया कर लादून जे काही आहे प्रसंगी एकांगी पक्षपात करणारेही होऊन गेले. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की चांगलेही राज्य होऊन गेले आणि काही वाईट राज्य सुद्धा होऊन गेले. आता बघा, औरंगजेबाने धर्मांध मुल्ला मौलवी, जे आपल्याकडे जसे पंडित साधू संत असतात तसे मुस्लिम धर्मामध्ये कोण असतात, मुल्ला आणि मौलवी असतात. ठीक आहे. तर औरंगजेबाने धर्मांध मुल्ला मौलवीच्या सांगण्यावरून जिझिया कर बसवला. काय बसवला? जिझिया कर बसवला. त्या कराविरुद्ध काय झाला आहे, उठाव झाला. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबात फारसी भाषेमध्ये एक पत्र लिहिले. आता त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. म्हणजे त्यांनी कर लावला, पण तो कर जो काही होता तो अन्यायकारक होता. ठीक आहे. त्याच्यामुळं काय केलेलं आहे की शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं आणि ते कोणत्या भाषेत होतं ते पत्र? फारसी भाषेमध्ये होतं. कोणत्या भाषेत होतं? फारसी भाषेमध्ये. क्लिअर? तर बघा, आता त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडे व परधर्माकडे कसे पाहावे तर ह्या संबंधीचा शिवाजीचा दृष्टिकोन अगदी खुलासेवार स्पष्ट होतो. तर बघा ते काय लिहितात बघा की औरंगजेबाने गरीब व निराधार प्रजेकडून जिझिया कर, जिझिया कसं लिहितात बघा, जिझिया असं लिहितात, जिझिया कर.
ठीक आहे. तर बघा हा कोणी लावला होता, औरंगजेबने लावला होता. ठीक आहे. तर बघा, आणि गरीब जनता होती, निराधार प्रजेकडून सुद्धा जिजिया कर वसूल करण्याचे काही औरंगजेबाने धोरण स्वीकारले आहे. तर ते मुघल राज्यसत्तेच्या मूळ सिद्धांताविरोध आहे. कारण औरंगजेब हा जो काही आहे तो मुघल राजा होता आणि औरंगजेबाचे पंजे, त्याचं नाव होतं अकबर बादशाह. औरंगजेबाचे पंजे अकबर बादशाह. ठीक आहे. तर यांनी 22 वर्ष राज्य केलं होतं अकबराने. ठीक आहे. तर त्या काळात सर्वांना त्यांनी काय केलेलं आहे, न्यायाने वागवलेलं आहे. म्हणजे खूप चांगला राजा होऊन गेला होता राजा अकबर. ठीक आहे. तर तर ह्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांना चांगलं वागवले. कोणी? अकबरनी. थोडंसं आपण मॅपनी बघूयात. बघा, अकबर हा कोण होता? पंजोबा. कोणाचा पंजोबा होता? औरंगजेब यांचा. ठीक आहे. तर अकबराने किती वर्ष राज्य केलं? 52 वर्ष. 52 वर्ष राज्य केलं आणि त्यांनी काय केलेलं की सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी वागवलेलं आहे. त्यामुळेच काय झालेलं आहे, लोकांनी त्यांना जगद्गुरूची पदवी दिली. त्यांना काय केलेलं आहे, जगद्गुरूची त्यांनी पदवी दिली. कळतंय? अशा प्रकारे मॅप असला आपल्या वंशवाडीचा किंवा काय तर ते माहित होतं. आणि आपल्याला माहित आहे की बखरची जी काही सुरुवात आहे ती कशाने होते? वंशवाडीने, आणि शेवट काय होते? फलश्रुतीने होते. हे आपल्याला माहित पाहिजे. सुरुवात आणि शेवट आपल्याला प्रश्न विचारला तर बखरची सुरुवात कशी होते, सुरुवात आणि शेवट जे काही आहे ते कशा पद्धतीने होतो, तर कशा पद्धतीने होतो? सुरुवात वंशवाडीने दिली असते किंवा एखादं देवताचं नमन करून, आणि जे काही शेवट आहे ते फलश्रुती. व्हेरी गुड. फलश्रुतीने दिले जाते. ओके. ठीक आहे. तर बघा, नंतर त्याचेच धोरण पुढे जहांगीर आणि शहाजहान ह्या बादशांनी चालवले. नंतर कोणते? शहाजहाननी चालवले आणि जहांगीर यांनी सुद्धा चालवले. म्हणजे अकबर यांचं जे काही आहे, आणि त्याच्यामुळं काय की अख्ख्या जगामध्ये त्यांना काय मिळालेलं आहे, नावलौकिक मिळवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना जे काही आहे तर त्यांच्या ह्या धोरणामुळे त्यांना जगभर ते प्रसिद्धी पावले आपल्याला असं दिसून येतं. आता हे बादशाह सहज जिजिया कर वसूल करू शकले असते, म्हणजे ते सुद्धा लावू शकले असते गरीब बिचाऱ्या जनतेवर, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे त्यांना दिंगत कीर्ती मिळाली, पैसा मिळाला, त्यांचे राज्य जे काही आहे ते वाढत राहिले. पण औरंगजेबाच्या काळात मात्र हिंदू मुसलमान शिपाई काय आहेत? दुखी आहेत. धान्याचे भाव काय करून ठेवलेले आहेत? वाढवून ठेवलेले आहेत. आणि अशात गरीब, ब्राह्मण, जोगी, बैरागी, जैन साधू वगैरे जे काही आहे तर यांच्याकडून जिझ्या कर घेणे फारशी पुरुषार्थांची बाब नाही असं त्यांनी म्हटलं. म्हणजे तुम्ही जे काही साधू संत आहे, ब्राह्मण, जोगी, बैरागी यांच्याकडून सुद्धा तुम्ही कर घेताय, ह्या काही बरोबर गोष्टी नाही आहेत. आणि त्यामुळे खरे पाहिले असता मुघल वंशीची शान जी काही आहे तर ती मुघल वंशाची शान जाणार आहे असं जे काही आहे महाराज आपल्या पत्रामध्ये लिहितात. तर महाराज आपल्या पत्रामध्ये लिहितात, आणि ही जी काही भाषा आहे तर ही भाषा कोणत्या भाषेतून त्यांनी हा संवाद साधलेला आहे तर फारसी भाषा. त्या फारसी भाषेमधून आपल्याला हा संवाद साधताना ते दिसून येतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जे काही पत्र की म्हणजे तुम्हाला एक खूप चांगली वंश परंपरा लागली का ज्या वंश परंपरेमधून तुम्हाला काय मिळालेलं आहे त्या वंशवाडीमधून किंवा जे तुमचं जे काही वंशज होतं ते त्यांनी अख्ख्या जगामध्ये प्रसिद्धी पावलेली आहे. कारण का? त्याचं कारण काय आहे? त्यांनी असे अन्यायकारक जे काही आहे कर लावलेले नाही किंवा त्यांनी काय केलेलं आहे सगळ्यांना न्यायाने समानतेने वागवलेले आहे. त्याच्यामुळे त्यांना लोकांनी जगद्गुरू अशी पदवी दिली. आणि तुम्ही काय करताय? तर तुम्ही असेच वागत राहिले तर तुम्ही तुमचं वंश जे काही आहे तर एक प्रकारचं काय आहे, तुम्ही तुमच्या वंशाची शान जाईल असं महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि शिवाजी पुढे पण लिहितात. काय लिहितात की कुराण धर्मातील जे काही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे असा इस्मानी किताब आहे
आणि त्यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटलेला आहे. म्हणजे कुराण धर्म जो काही धर्मग्रंथ आहे तर तो काय आहे, साक्षात ईश्वराची वाणी आहे असं स्वतः शिवाजी महाराज म्हणतात. आणि हा अस्मानी जो काही किताब आहे, अस्मानी किताब म्हणजे अवकाशातून आलेला, स्वर्गातून आलेला अस्मानी, तर त्यात ईश्वराचा जगाचा ईश्वर म्हटलेला आहे. तर मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही. म्हणजे जो काही अल्लाह आहे तो सगळ्यांचा आहे, कारण हिंदू व मुस्लिम ह्या जाती ईश्वरापाशी एकच आहेत. म्हणजे बघा, जेव्हा जन्म होतो, बरोबर आहे, तर ईश्वर जो काही तू हिंदू आणि तू मुस्लिम म्हणून किंवा तुझी जात ही तुझा पंथ तो असं करून पाठवत नाही. तो काय करतो, म्हणजे एक जन्म देतो आणि मग हे जाती आणि त्याला लेबल लावण्याचे कामं कोण करतात, इथले लोक करतात. ईश्वर तर पाठवताना सगळं सारखंच, सगळ्यांना सारखंच पाठवतो असं महाराज म्हणतात. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, तर भगवंताची ती काय आहे, भगवंताची स्तुतीच आहे. हिंदू असेल मुस्लिम असेल सगळे काय आहे, देवापाशी एक रंग होऊन जातात. देवासमोर काय असतात, ते एक असतात. अगदी बरोबर. तर काय आहे, हिंदू लोकही देवळामध्ये घंटा वाजवून ईश्वरांची स्तुती करतात. म्हणूनच जाती धर्मावर जुलूम करणे, भगवंताशी वैरत्व करणे, कारण शास्त्र व न्याय ह्या दोन्ही दृष्टीने विचार केला तर जिजिया पट्टी काय ही गैर नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून शिवाजीने औरंगजेबास असं लिहिलेलं आहे की त्याने विवकास फाटा देऊ नये. यापूर्वी गुजरातच्या सुलताने सुद्धा असाच फाटा दिला होता, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. असंच गुजरातच्या एका राजाने केलं होतं, पण त्याचे काही परिणाम किंवा त्याचे काही पडसाद जे काही आहे ते पडसाद चांगले उमटलेले नाही असं आपल्याला, असं महाराज त्या पत्रामध्ये जे काही आहे त्या पत्रामध्ये महाराज तसं लिहितात. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत? तर बघा, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याप्रमाणे बादशाहीचेही होईल. कोणी कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अग्नीच्या साधत, म्हणजे कुठलाही एखादा पदार्थ असेल ज्वालाग्राही म्हणजे काय की त्याला पटकन चटकन आग लागते, जसं रॉकेल असेल, पेंढा असेल, कागद असेल, काही असेल. तर तो काय असा राहिला, ज्वालाग्राही पदार्थ जवळ राहिला तर काय होते, तो लवकर काय होतो, नष्ट होतो असं महाराज त्या पत्रामध्ये लिहितात. आणि त्याचप्रमाणे राज्य सुद्धा काय प्रजेच्या असंतोषात जे काही आहे भस्म होते. मनुष्यास विनाकारण मनुष्याचा किंवा प्रजासंबंधी जर विनाकारण जर काही उपद्रव केला असता, निर्माण होणारा दुहाग्री हा राळापेक्षा जलद दौलत भस्म करू शकतो. म्हणूनच बादशहाने आपापले स्वधर्मात सर्व जातीबद्दल मनामध्ये विकल्प ठेवून कोणत्याही प्रकारचा जो काही आहे तो जुलूम करू नये असं महाराज औरंगजेबास पत्रामध्ये लिहितात. आणि भाषा कोणती असते, फारशी. ठीक आहे, तर कारण राज्यातील प्रजा, कीटक, न्याय गरीब आहे, परंतु हिंदू लोकांस दुःख दिले असता त्याचं जे काही आहे त्याचं सुद्धा साम्राज्य जे काही आहे, जो काही राज्य करत ते काय होणार आहे, नष्ट होणार आहे असं महाराज म्हणतात. आता चला मला सांगा, एकंदरीत पत्रामधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे ते मला पटपट सांगायचे. चला सांगा लवकर. केलं होतं की गरीब बिचाऱ्या जनतेवर जिजिया कर, जो की खूप अन्यायकारक जो काही कर होता तो लावलेला होता. आणि त्याचबरोबर साधू, ब्राह्मण, संत, पीर, बैरागी या सगळ्यांवर सुद्धा त्यांनी कर हे लावलेला होता. तर एकंदरीत हा कर अन्यायकारी आहे. आणि या अगोदर जे काही मुस्लिम राजे होऊन गेले, म्हणजे मुस्लिम राजे म्हणण्यापेक्षा त्यांच्या वंशातले जे काही पंजोबा किंवा त्यांचे सगळे हे राजे होऊन गेले, तर त्यांनी एक प्रकारचं कसं न्यायी राज्य केलं. तर त्या प्रकारचं तुम्ही राज्य करा. कुराणातला जो काही एकंदरीत संदेश आहे त्याची त्यांना आठवण जी काही आहे ती करून दिलेली आहे. ठीक आहे, औरंगजेबचे पंजे जे कोण होते ते अकबर राजे होते. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथपर्यंत? आता आपण बघूयात नंतरची गोष्ट.
ठीक आहे. तर बघा आता एकंदरीत त्यानंतर पुढे जाऊन तर बघा आता छत्रपती शिवाजी महाराज जे होते तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुद लावल्या जातात तर त्यांच्या मागे काय काय बिरुद लावलं जातं? श्रीमंत असं लावलं जातं. अजून काय? जाणता राजा. बरोबर. अजून अजून कोणतं सांगू शकणार? बरोबर. अजून तर बघा तर त्याचबरोबर बघा गो ब्राह्मण प्रतिपालक हे सुद्धा बिरुद तुम्ही कधीतरी ऐकलं असेल किंवा कधीतरी तुम्ही पाहिलं असेल वाचलं असेल. तर बघा याचा अर्थ काय आहे तर गो ब्राह्मण प्रतिपालक. गो म्हणजे काय? गाय. ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण. प्रतिपालक म्हणजे काय? त्यांचा प्रतिपाळ करणारा, सांभाळ करणारा, जपणारा अशा प्रकारे. तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्सल म्हणून मान्यता पावलेली काही पत्र म्हणजे अनेक पत्रे उपलब्ध आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर यातील एका पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतः गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेली नाही. म्हणजे त्यांनी कोणत्याच पत्रात असं म्हटलेलं नाहीये की ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. आता याचं थोडंसं समजून घेऊया. तर बघा शिवाजीच्या समकाल्यांनी शिवाजीस लिहिलेली काही पत्रे आहेत. त्या पत्रांमध्ये सुद्धा एकाही पत्रात शिवाजीस गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलेलं नाही. उलट शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक असलेली 19 पत्रे जे काही आहे उपलब्ध आहे. तर ह्या सर्व पत्रांमध्ये शिवाजी महाराज स्वतःच काय म्हणतात? क्षत्रिय कुलवतंस श्री राजा शिवछत्रपती असंच म्हणतात. काय म्हणतात बघून घेऊ. क्षत्रिय कुलवतंस श्री राजा शिवछत्रपती. ठीक आहे. आणि त्यांनी कुठेही गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलेलं नाही किंवा त्यांना जी काही पत्र गेली इतर लोकांकडूनही त्याच्यात सुद्धा जो काही आहे अशा प्रकारचा उल्लेख तर नाही आहे. तो स्वतः गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून सुद्धा जे काही आहे म्हणून घेत नाही. तर मग हे गो ब्राह्मण प्रकरण जे काही आहे नेमकं काय आहे आपण याच्याविषयी बघूया. तर बघा शिवाजी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेई असे श्री व म पुरंदरे लिहितात. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा आता त्यासाठी शिवचरित्राची साधने खंड 5 जे काही आहे असा आधार ते देतात. तर आता ह्या सर्व पत्रांची व आधाराची छाननी करून शेजवलकर हे निर्वाळा देतात. बघा आणि त्याला जो काही त्याला खोडीत काढून पुरंदरे काय म्हणतात ते आपण बघू. तर हे काय म्हणतात की बाबा हे शिवचरित्र साधने खंड जे काही आहे तर याच्या आधारावर जे काही आहे शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणायचे. पण त्यांनी खोडून पुरंदरेंनी जे काही आहे सॉरी शेजवडकर हा तर बघा शेजवलकर जे काही आहे काय म्हणतात ते आपण बघूया. तर आता शेजवलकर काय म्हणतात बघा ह्याला निर्वाळा देत काय म्हणतात की जो काही 534 क्रमांकाचा जो काही लेख आहे तर त्याच्यामध्ये शिवाजी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही. तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण जो काही आहे त्यांना तशी पदवी देतो. म्हणजे हे
ते म्हणून घेतलेलं नाहीये, तर एक ब्राह्मण जो त्यांना पत्र लिहितोय तो त्यांना तसं म्हणजे जे काही आहे ते त्यांना पदवी देतोय. तर पत्रामध्ये उल्लेख करताना जो काही ब्राह्मण आहे तर तो ब्राह्मण त्यांची त्या प्रकारे काय करतोय, त्यांना ती पदवी देतोय तसं तो म्हणतोय. आपण नाही का म्हणत की हा देव माणूस आहे किंवा हा तर काय म्हणजे हा तर काय निर्मळ झळाच आहे बाबा, याचा गळा कसा कोकिळा आहे. तर आपण ती दिलेली पदवी अगदी त्याचप्रमाणे त्यांनी ते म्हटलेलं आहे. म्हणजे सब कुछ झूठ. शिवाजीने स्वतःच गृह ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेणे आणि ब्राह्मणाने त्यास तसे म्हणणे यामध्ये फरक आहे. म्हणजे स्वतःच आपण स्वतःला काहीतरी म्हणून घेणे आणि दुसरं जण आपल्याला काहीतरी म्हणून घेतोय, तर यामध्ये काय आहे, एक्झॅक्टली ह्यामध्ये काय आहे, फरक आहे. ठीक आहे, समजलं. तर काम करून घ्यायला किंवा याचना करायला गेलेले कुणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणारा म्हणणारच, त्यात विशेष काय. मग शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर काय आहे, मागाहून बडेच चिटकवलेली जी काही बिरुद आहे तर ती कोणी लावली असावी. गो लावणे शक्य नाही, त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे. स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी जे काही आहे इतिहासातील थोर पुरुषांना आपापल्या सोयीनुसार त्यांनी बिरुदावली किंवा बिरुद म्हणजे काय की नावाच्या सुरुवातीला जे काही लावलं जातं, काहीतरी उपमा पदवी वगैरे असं दिलं जातं, त्याला बिरुद म्हणतात. ठीक आहे, तर त्या सोयीची बिरुदावली लावण्यात काही फार हुशारी आहे किंवा चालाकी आहे असं म्हणता येईल. लोक अडाणी आहेत आणि मुळात जात नाही तोपर्यंत पचेलही, म्हणून ते सत्य नव्हे म्हणून इतिहास नव्हे. म्हणजे एखादी गोष्ट जर सत्य नसेल तर ते इतिहास नाही आहे. तर ग्रँड डफने आपल्या पुस्तकात एक लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे आपण बघूया. ठीक आहे, त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांनी ग्रँड त्या काळामध्ये ग्रँड डफने सुद्धा बरंच साधन लिहिलेलं आहे. तर बघा आता ग्रँड डफ काय म्हणतो की गायी, रयत म्हणजे प्रजा व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायांस काय केलेली आहे, बंदी केली होती असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याला इतर आधार सुद्धा आहेत. समजलं तुम्हाला. आता तुम्ही मग विचारात पडले असाल की गायी, प्रजा, स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गो ब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला असावा. रयत आणि स्त्रिया यांच्या बाजूने सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये. तर बघा, शिवाजीच्या राज्यात ब्राह्मणास खास सवलती कुठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात म्हणजे जी काही आपण म्हणतो ना जाती व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तर उतरंडीनुसार सुद्धा जे काही आहे शिवाजींनी ब्राह्मणाला कुठलेही उच्च अधिकार दिलेले नव्हते, सवलती दिलेल्या नव्हता. उलट एका पत्रामध्ये आगळीक केलेल्या ब्राह्मणांसंबंधी शिवाजी महाराज लिहितात, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो असे बजावतात की धमकवतात की गनिमांचे चाकर गणिम चालेस ऐसे जणू बरा नतीजा तुम्हाच पावेल, अशा शब्दांमध्ये महाराज बोलतात. सर्व मराठे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसेच सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते, हे अनेक काय होते, विरुद्ध होते. म्हणजे याच्यावरून काय दिसतं की बाबा जातीचे लोक जवळ आणि बाकीचे दूर नाही, तर सगळेच त्यांच्या राज्यकारभारामध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे आपल्याला महाराज म्हणजे दिसून येतात की सगळ्या जातीचे धर्माचे लोक जे आहेत ते राहिलेले आहे. आणि आपण समोर जाऊन पाहू की ज्यांचे विचार पटत नव्हते किंवा आधी कसं व्हायचं की जे काही मोठे वतनदार असतील किंवा त्यांचे नातेवाईक किंवा इतर कोणी, तर आधी सवलती असायच्या, मोठमोठे वाडे असायचे राजवाडे, पण महाराजांनी काय सांगितलं की बाबा सगळ्यांनी जी काही आहे ते समान राहायचं, कोणालाही काही विशेष सवलती असणार नाही. मग ह्या सुद्धा कारणामुळे काय झाले आहे, शिवाजी महाराजांचे शत्रू निर्माण झालेले आपल्याला
दिसून येतात. त्याच्यामुळं काय आहे की काही ब्राह्मण जरी शिवाजी महाराजांच्या बाजूनी होते तरी त्यातले अनेक जे काही होते ते विरुद्धच होते. म्हणून शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली घेणे शक्य नव्हते आणि तशी त्यांनी घेतलेलीही नाही. दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजी महाराजच्या काळामध्ये ब्राह्मणांनी शिवाजी विरुद्ध कोटीचंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार जो काही उल्लेख आहे तो शिवचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बघा, आता दिल्लीचे जे काही शहनशाहचे मातबर सरदार जे काही आहे ते कोण आहेत? मिर्झाराजे जयसिंग. ठीक आहे. तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी ते काय झालं, ते महाराष्ट्रात आले आणि त्यावेळी त्यांना शिवाजी विरुद्ध जय मिळावा म्हणून ते महाराष्ट्रात आले आणि म्हणूनच महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोटीचंडी यज्ञ केला. आता त्याच्यामध्ये काय आहे? मिर्झा राजा जयसिंग, चिंता, शिवाजी मोठा दंगेखोर, मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना शिपाई, अंगाचा खासा, अफजल खान अंगे मारीला, शाहिस्ते खानाच्या डेऱ्यात शिरोनी मारामारी केली, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली. तेव्हा मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला की दैवी प्रयोगी अनुष्ठानाने करावी म्हणजे यश येईल. आणि मग मिर्झा बोलीला, जे कोटचंडी करावी आणि 11 कोटी लिंग करावी, कामनार्थ बगलामुखी काल रात्री पितर्थ जप करावा. 400 ब्राह्मण अनुष्ठानास घातले आणि प्रत्येक अनुष्ठान चालवले. अनुष्ठास 2 कोट रुपये अलाहिदा काढून ठेवले आणि 3 मास अनुष्ठान जे काही आहे काढून सिद्ध केले आणि ब्राह्मणास दान दक्षिणा देऊन ते संतर्पण न केले आणि दरमजल चालले. शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता तर शिवाजीचे राज्य ब्राह्मण व हिंदू रक्षणा करता होते, तर एवढा कोटीचंद ब्राह्मणांनी कसा काय केला? ठीक आहे. तर बघा, याला सोप्या भाषेमध्ये बोलू की हा जो आला आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं की यांनी औरंगजेबला मारलेलं आहे. यांनी काय केलेलं आहे? शाहिस्ते खानाला सुद्धा हे केलेलं आहे. तर बाबा, तुमचा जो काही टिकाव आहे यांच्यासमोर कसं काय टिकेल? तर तुमचं कसं काय तग धरून तुम्ही कसे काय राहाल? तर म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही यज्ञ करा असं कोणी सुचवलं? ब्राह्मणांनी. मग त्याला तुम्ही काय जे देणगी आहे बाकीच्या गोष्टी आहे ते करा. तर बघा, जर शिवाजी महाराज खरंच गो ब्राह्मण प्रतिपालक असता तर ह्या ब्राह्मणांनी त्याच्या विरुद्ध म्हणजे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध की बाबा हा जो काही जयसिंग आहे, मिर्झा राजे जयसिंग, ते ह्या मिर्झा राजे जयसिंगनी शिवाजी महाराजांना हारवलं पाहिजे, यांना मारलं पाहिजे. ह्यासाठी काय केलेलं आहे? यज्ञ केलेला आहे. तर शिवाजी महाराज खरंच ब्राह्मणांच्या किंवा गो प्रतिपालक असते तर यांनी असं केलं नसतं. तर हा जो काही आहे हा एक मोठा पुरावा जो काही आहे तो शिवचरित्र जे काही आहे शिवचरित्रामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर अजून एक पुरावा असं सांगायचा आहे की राज्याभिषेकामध्ये जो काही आहे तो ब्राह्मणांचा विरोध कसा राहिलेला आहे आपण ते बघणार आहोत. तर बघा, मला सांगा, शिवाजी महाराजांचं जे काही राज्याभिषेक आहे कोणी केला? कोणाचं नाव येतं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हटल्यावर? सांगा. चला पटकन सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर बघा, आता महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक
करायला जो काही आहे विरोध केला. म्हणजे महाराष्ट्रातले जे ब्राह्मण होते ते म्हटले की आम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणार नाही. हे सत्य तर सर्वांनाच माहित आहे. चातुर्य वर्णाच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना होता. शिवाजी सूर असला, त्याने राज्य कमावले असले तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्याच्या क्षत्रियत्वाची काय होती शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळाचा असला तरी संस्कारक्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता असे वाटायचे. तर शिवाजीची मुंज झाली नव्हती, मंत्रविद्धीसह लग्न लागले नव्हते, मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार. म्हणजे ब्राह्मणांमध्ये क्षत्रियांमध्ये काही प्रथा असतात, तर मग मुंज झालेली नाहीये, लग्न झालं पण ते कुठल्याही मंत्रिविधी शिवाय जे काही आहे ते पार पडलं, तर शिवाजी महाराज राजा कसं होणार. तर बघा, काही सनातन धर्मांनी त्यावर काही कडी केली होती. ते सांगत होते की नंद राजाचा अंत झाला तेव्हा तो क्षत्रिय कुळाचा अंत झाला असं एक मान्यता होती. त्यानंतर कोणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी जे काही कृष्ण भट शेष याने काय केलेलं आहे की शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये असं ते बोलले की परशुरामाने सर्व पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजाचे, राज तेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणी उरले नाही. मग शिवाजीचा राज्याभिषेक जे काही आहे शिवाजी महाराजांचा कसा करणार. त्याच्यामुळे काय आहे की महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकी कोणीही राज्याभिषेक करायला तयार नव्हते. म्हणून काय आहे की काशीचा जे काही गागा भट्ट आहे ते आले. कोण आले. काशीचे गागा भट्ट. कुठून आले ते. काशीवरून. काशीवरून कोण आले. गागा भट्ट आले. आणि मग काय केलं की त्याने राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला. आणि गागा भट्ट यांचे मूळ घराणे जे काही होते ते नांदेडचे, पण ते विद्वान ब्राह्मण असल्यामुळं ते मग आपल्याला माहिती आहे की कामानिमित्त आणि जॉब निमित्त जसं आपण इकडं तिकडं जातो तसं ते सुद्धा तिकडं गेलेले होते. आता राजाने त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या. यात काही अतिशयोक्ती असेल, पण हे एक वर्णन आहे की गडावर राज्याभिषेक समय राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की ते त्यांना गडावरून खाली आणता येईना. म्हणजे मग गागा भट्ट यांनी जो काही आहे तो राज्याभिषेक केला. गागा भट्ट, काशीचे गागा भट्ट. आणि त्यावेळेस जे ब्राह्मण हजर होते त्यांना भरपूर सोनं दिले. आणि हा जो काही राज्याभिषेक आहे हा राज्याभिषेक कुठे झाला. गडावर झालेला. आणि मग ते खाली त्यांना आणताच येत नव्हतं इतकं जे काही ते सोनं दिलं गेलेलं आहे. आता ह्याप्रमाणे जे काही आहे आपल्याला गोष्टी दिसून येतात. ठीक आहे. यानंतर आपल्याला इतर सुद्धा गोष्टी पाहायच्या आहेत की बाबा काय काय कोणी कोणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, जे 91 कलमी बखर आहे ना, 91 कलमी, 91 कलमी बखर, ती कोणी, त्याचं संपादन कोणी केलेलं आहे. 91 कलमीच्या बखरीचं संपादन कोणी कोणी केलेलं आहे. सांगता येईल. 91 कलमी बखर संपादन कोण केलेलं आहे. बाकसकर. कोणी केलेलं आहे. बाकसकर. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, हे कोणी लिहिलेलं आहे किंवा त्याचं संपादन कोणी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे कोणी केलेलं आहे. प्र. देशपांडे.
लिहून घ्यायचंय. मराठे सरदार. मराठे सरदार असं कोणी लिहिलेलं आहे? पारणीस. कोणी लिहिलेलं आहे? कोणी केलेलं आहे? पारणीस यांनी. ठीक आहे. त्यानंतर हे मगाशीच लिहून दिलेलं की मराठ्यांच्या इतिहासाची साधने कोणी लिहिलेलं आहे? विका राजवाडे. ठीक आहे. बाकीचं जे काही आहे त्याच्यानंतर हे आपल्याला माहित आहे की सभासदांची बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते आपण नंतर बघणारच आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा शिवाजी महाराजां म्हणजे इतकी महत्वाचं व्यक्ती आहे. शिवाजी महाराज इतकी महत्वाची व्यक्ती आहे की त्यांच्याकडून ते सगळं घेण्यासारखंच आहे. आपली पर्सनॅलिटी म्हणा, फक्त अभ्यासापुरती नाही तर महाराजांचं वागणं, महाराजांचं चारित्र्य आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये कसं बसवावं हे अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. उर्वरित भाग आपण उद्या घेऊया. ठीक आहे. थांबूयात. सगळ्यांनी रिव्हिजन करा. आपण परत उद्या एक रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे.